सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026च्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट. PCMचे विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते की ॲन्सर की नेमकी कधी रिलीज होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो PCMसाठी ॲन्सर की रिलीज झालेली आहे. हा विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन CET सेलने इथं डिक्लेअर केलेला आहे आज 20 मेला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही जी नोटीस आहे ते बघणे इम्पॉर्टंट आहे. त्या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून नोटीस तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे जे CET सेलने आपल्याला इथं दिलेली आहे. ओके, सो त्यामध्ये काय सांगितलं चला आपण इथं पाहूया. आणि विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यांनी माझा लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल, लास्टच्या व्हिडिओमध्ये मी 100% सांगितलेलं होतं की तुमची जे ॲन्सर की आहे PCMची 21 मेच्या आतमध्ये किंवा 21 मेपर्यंत इथं येणार आहे, हे मी 100% सांगितलं होतं. आणि तसंच झालेलं आहे. PCMची ॲन्सर की आज 20 मेला इथं डिक्लेअर झालेली आहे. आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो या महिन्याच्या लास्टला 27-28 मे नंतर इथं डिक्लेअर्ड होऊ शकतो. इथं खूप जास्त चान्स आहे फर्स्ट अटेम्प्टचा. ठीक आहे, ते सुद्धा आपण इथं पाहूया. तर पहा, MST CET PCMची जे ॲन्सर की रिलीज झाली आहे, आता नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. तर पहा, ॲन्सर की कशी चेक करायची ते तर मी तुम्हाला सांगतो, बट मोस्ट इम्पॉर्टंट पहा की ॲन्सर की तुमची रिलीज झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला ॲन्सर की कधी दिसणार आहे तर 20 मे म्हणजे आज तुम्हाला इथं डिस्प्ले होणार आहे. ओके, डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, कॅन्डिडेट रिस्पॉन्स अँड ॲन्सर की. ओके, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रेव्हन्स अँड ऑब्जेक्शन. तुम्ही ऑब्जेक्शन कोणत्या डेटपर्यंत घेऊ शकता तर 22 मेपर्यंत, म्हणजे 20 मे ते 22 मे म्हणजे 3 दिवस तुमच्याकडे. 3 दिवसामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. ओके, म्हणजे जर तुम्हाला वाटलं की तुम्ही जो क्वेश्चन करेक्ट ॲन्सर केला आहे, ऑप्शन चूज केला आहे, ते CET सेलने इथं चुकीचं दिलेलं आहे ऑप्शन, तर त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता आणि त्याची तुम्हाला मार्क्स मिळतील जर तुम्ही करेक्ट असाल तर. प्रत्येक क्वेश्चनसाठी 1000 रुपये एवढी फीज असणार आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला हे प्रोसेस करावी लागते तुम्ही लॉग इन करून. ठीक आहे, ऑब्जेक्शन रेज करण्याआधी. तर पहा, तुम्ही ॲन्सर की कशी चेक करू शकता ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर पहा सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप पहा. ही CETची ऑफिशियल वेबसाईट आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ओके, या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता इथं क्लिक करायचं CET एक्झामिनेशनवरती. यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड एंटर करण्यासाठी 2 बॉक्स येतील, तिथं रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड एंटर करायचा. एंटर केलं की तुम्ही असे बघू शकता पेज तुमच्या समोर येणार आहे, तुमचं लॉग इन पेज. लॉग इन पेजवरती जसं येतं आता खाली स्क्रोल करायचं. जसं तुम्ही खाली येता तिथे ऑप्शन येते तुम्हाला एक, ते म्हणजे ऑब्जेक्शन ट्रॅकर. जसं आपण याच्यावरती क्लिक करतो, याच्यावरती बघू शकता जसं PCBची ॲन्सर की इथं आली होती फर्स्ट अटेम्प्टची, इथं लिहून येत आहे. बट इथं आता मी चेक करते, इथं जवळपास आज सकाळी 20 मेला 10:30 वाजता, बट PCMचं असं काही इथं ऑप्शन आलेलं नाही आहे. बट त्यांनी नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की PCMची ॲन्सर की आज 20 मेला डिस्प्ले होणार आहे, दिसणार आहे. पण अजूनसुद्धा इथं काही मी नेहमी चेक केलं बट अजून आलं नाही आहे. बट होऊ शकते हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन बघायला मिळणार आहे आणि 100% मिळणारच आहे, कारण की ऑफिशियली CET सेलने डिक्लेअर केलं आहे की PCMची ॲन्सर की डिक्लेअर झालेली आहे म्हणून. ठीक आहे, तर इथे एक ऑप्शन येणार आहे असंच मला, जसं की इथं आलं आहे MST CET PCM 2026 अटेम्प्ट 1 असं ऑप्शन येणार आहे. आणि रेज अँड ऑप्शनवरती जसे क्लिक कराल तर तुमची जी पुढची प्रोसेस आहे, तुमची ॲन्सर की वगैरे दिसणार आहे. ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन तिथं मिळणार आहे. म्हणून ऑब्जेक्शन ट्रॅकरवरती जसे जाल तुम्हाला PCMची ॲन्सर की इथं आता दिसणार आहे. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही चेक करू शकता, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर अजून पुढची प्रोसेस काय करायचं, सगळं प्रोसेस काय करायचं, सगळं काही अपडेट मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही आता या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. ओके, आणि तुम्हाला PCMचे मार्क्स किती आले जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा ॲन्सर कीमध्ये किती मार्क्स आले आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.